नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर कोकण विभाग हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विभाग आहे। विशेषतः इथले कोकणातले समुद्र किनारे आणि वळण घेत असलेल्या नद्या यांचं तर विशेष आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे। ते म्हणजे कसं आहे, कोकणात समुद्र किनारे आहेत तिथे चालणाऱ्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे पर्यटनाच्या दृष्टीने। इथले जे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहे त्यामध्ये बनाना राईड, बंपर राईड, जेटस्की राईड, स्पीड बोट राईड अशा अनेक राईड या समुद्रावर आपल्याला पाहायला मिळतात। तशाच नद्यामध्ये पाहायला गेलं तर बोटिंग हा विशेषतः महत्त्वाचा भाग आहे। तर गणपतीपुळे मालगुंड यांना विभाजन करणारी जी खाडी आहे तर त्यामध्ये नव्यानेच कयाकिंग ही ॲक्टिव्हिटी सुरू करण्यात आलेली आहे। तर कयाकिंग ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती खरंच सुंदर ॲक्टिव्हिटी आहे। जेव्हा खाडीमधून तुम्ही जात असता तेव्हा आजूबाजूचे नजारे हे अवर्णनीय असतात। तर ही कयाकिंग आपला मित्र अमोल ठावरे जो गणपतीपुळ्यामध्ये राहतो तर त्यांच्या मार्फत ही सुरू करण्यात आलेली आहे। तर ही कयाकिंग राईड कशा पद्धतीने असणार आहे किंवा किती मिनिटाची असणार आहे तर याबाबत संपूर्ण माहिती आपण तिथे जाऊन घेऊया। तर हा समोर रस्ता बघताय तो गणपतीपुळेकडून आलाय आणि या बाजूला रस्ता गेलाय तो मालगुंडच्या दिशेने गेलाय आणि हा जो ब्रिज आहे तो मालगुंड आणि गणपतीपुळे या दोन्ही गावांना जोडणारा ब्रिज आहे। त्या ब्रिजवर आपण उभे आहोत आणि ही आहे खाडी। तर या खाडीमध्ये विशेषतः करून ही कायाकिंग ॲक्टिव्हिटी चालते। समोरच बघताय कायाकिंग आहे, तर तिथे जाऊया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर समोरच त्या बाजूला गणपतीपुळे बस स्थानक आहे आणि इथे हा ब्रिज आहे। तर बस स्थानकाच्या समोरूनच हा जो समोर रस्ता आलाय ना तर तिथेच हे पॉइंट आहे, कयाकिंग पॉइंट। हे तुम्हाला फ्लॅग्स वगैरे दिसतील, रेड कलर, ग्रीन, येलो आणि ब्ल्यू हे 4 कलरचे फ्लॅग्स इथे आहेत। तर आता आपण आहोत जिथे खऱ्या अर्थाने हे कायाकिंग सुरू आहे किंवा कायाकिंग राईड होते तर तिथे आहोत। समोरच आहे मालगुंड आणि गणपतीपुळे या दोन्ही गावांना विभक्त करणारी नदी किंवा खाडी आणि समोरच बघताय तर तो मालगुंड आणि गणपतीपुळे दोन्ही गावांना जोडणारा पूल। तर ह्या पुलाखालीच हे सर्व कायाकिंग चालतं आणि इथे पाहताय आपले मित्र अमोल आणि सुमित आहेत। तर त्यांच्याकडून या कायाकिंग राईडबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया। नमस्कार, माझं नाव अमोल महेश ठावरे, राहणार गणपतीपुळे आणि माझा मित्र सुमित पवार, राहणार वरवडे। आम्ही दोघांमध्ये एक असा प्रोजेक्ट चालू केला आहे गणपतीपुळे खाडीमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी। एक कायाकिंग असा एक नवीन प्रोजेक्ट आपण चालू केला आहे, बोटिंग राईड। असं गणपतीपुळे बीचला आणि मालगुंड बीचला असे वॉटर स्पोर्ट्सचे बरेचसे प्रकार आहेत, पण हे कायाकिंग हा प्रकार कुठेही नव्हता। तो आम्ही एक पर्यटकांसाठी एक वेगळी अशी एक नवीन योजना या परीने आपण एक आणलं आहे। कायाकिंग सेल्फ ड्राईव्हसाठी आपण चालवण्याकरिता देतो। हे अशी आपली बोट आहे, दोघांसाठी ती बोट येते, एक फ्रंटला एक बॅक साईडला असे डबल सीटवाली बोट आहे। तसंच या आपल्या ज्या कायाक आहेत या MMB रजिस्ट्रेटेड आहेत आणि तसंच आपला हा जो मित्र आहे सुमित पवार हा सुद्धा लाईफगार्डचं ट्रेनिंग घेतलेला आहे। तर अमोल मला सांग, ही जी राईड आहे ती किती मिनिटाची असणार आहे? ही आपली जी राईड आहे ही 30 मिनिटाची असते। ओके, आणि आपण ही राईड किती वाजता सकाळी चालू करतो? कसं असतं, आपण सकाळी 9 वाजता आपण येतोच, 9 वाजता आपले बोट ओपन होतेच, पण त्यानंतर आपलं कसं हाय टाईडवरती आणि लो टाईडवरती थोडंफार डिपेंड असतं। आम्ही एक त्याच्यामध्ये असं कॉमन कॅप्शन दिलं आहे की कस्टमरला येण्याआधी, कस्टमरने व्हिजिट करण्याआधी एक कॉल करून या, म्हणजे आम्ही त्यांना सांगू शकतो, कल्पना देऊ शकतो, काय कस्टमर का असेल तर कस्टमरची कल्पना देऊ शकतो, तर पाणी असेल हाय टाईड लो टाईडची कल्पना त्यांना देऊ शकतो की त्यांना सोयीस्कर कसं हे करता येईल, राईड करता येईल। तर आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती काळजी घेतो? तसंच हा आपला तो जे आहे हा तुम्हाला हे करेल, सांगेल। सुरक्षिततेच्या दृष्टीने पहिला आम्ही लाईफ जॅकेट कंपल्सरी देतो, त्याच्यानंतर प्रत्येक कस्टमरच्या सोबत आमचा एक लाईफ गार्ड असतो त्यांना गाईड करण्यासाठी। राईड करण्यापूर्वी हे कायाक कसं चालवतात याची आम्ही संपूर्ण माहिती देतो। हे आपलं पॅडल आहे, याच्याने आपल्याला कायाक बोट चालवायची आहे। ओके, हे लेफ्ट राईट याच्यावर लिहिलेलं असतं
हे बाईकचा हँडल पकडतो त्या टाईपमध्ये पकडायचं आहे. ओके, हे राईटने लेफ्टने मारत राहायचं आहे. राईटने मारलं तर लेफ्ट डायरेक्शनला जाणार, लेफ्टने मारलं तर राईट डायरेक्शनला जाणार. थोडक्यात अपोजिट साईडला होतं, जे इकडून मारतो तिकडून. ओके, तर हे पुढे जाण्यासाठी झालं, हे पुढून मागे ओढणं. तर तसंच कुठे लागत असेल तर आपल्याला ब्रेक करावा लागेल, म्हणजे थोडक्यात थांबवावी लागेल. थांबवण्यासाठी आपण मागून पुढे ओढायचे आहे आपल्याला. हे पकडायचं आहे, तसंच इकडून फिरवायचं आहे आणि मागे ओढायचं आहे. तर अमोल आणि सुमित या दोघांकडून आपण या कायाकिंगविषयी माहिती जाणून घेतली आणि आता आपण प्रॅक्टिकल करण्याची वेळ आलेली आहे. तर आता आपण जाऊया राईडला. प्रत्यक्ष राईड कशी असते आणि खाडीतून, खाडीपात्रातून, नदीपात्रातून जे बाहेरचे नजारे कसे दिसतात तर ते टिपूया. तर अमोलने आणि आपल्या सुमितने माहिती दिल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तर तो ह्या लाईफ जॅकेटचा आहे. तुम्हाला पोहता येत असो अथवा नसो, पण तुम्हाला लाईफ जॅकेट हे कंपल्सरी घालायचं आहे. आणि आता आपण लाईफ जॅकेट घालूया आणि या कायाकिंग सफरचा आनंद घेऊया. कायाकिंगमध्ये बसण्याची सुद्धा पद्धत आहे, या प्रकारे आहे. पहिला बसायचं याच्यात, त्याच्यानंतर दोन्ही पाय पुढे ठेवायचे. ही पद्धत आहे कायाकिंगची बसण्याची. तर आता आपण प्रॉपर कायाकिंग राईडला सुरुवात करूया. ओके, जमलं. सुमितने ज्या पद्धतीने दाखवलं ना त्या पद्धतीने बसायला जमलं. तर खऱ्या अर्थाने आपली आता कायाकिंग राईड सुरू होते. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे ही पाणी बॉटल आहे आणि इथे पाणी बॉटल होल्डर देखील आहे, जेणेकरून आपण ही पाण्याची बॉटल व्यवस्थितपणे इथे ठेवू शकतो. चलो, तर आजपर्यंत आपण ब्रिजवरून ह्या खाडीपात्राचा किंवा नदीपात्राचा नजारा पाहत होतो, पण आज आपण पहिल्यांदा या ब्रिज खालून जाणार आहोत. आणि ब्रिज खालून जाताना या ब्रिजचा आणि या संपूर्ण खाडीचा नजारा कसा आहे तर ते पाहणार आहोत. तर खऱ्या अर्थाने आपण आता राईडला सुरुवात केलेली आहे. मागे गणपतीपुळे, मालगुण या दोन्ही गावांना जोडणारा ब्रिज आहे. आणि आपल्यासोबत एक छोटा मित्र आहे. नाव कसं छोट्या तुझं? पार्थ पवार, जो वरोडेमध्ये राहतो. तर तो आणि मी कायाक रायडिंगला जातोय खालच्या बाजूने. तर हे जे खाडीपात्र आहे तिथे बहुतेक वेळा आपण मासेमारीसाठी देखील आलेलो आहोत, पण आता मासेमारीसाठी न येता आपण कायाक राईडसाठी आलेलो आहोत. तर हे संपूर्ण मँग्रोव्हचं जंगल आहे आणि इथे एक छोटीशी वाट आतमध्ये जाते. जेव्हा पाणी भरतो तेव्हाच आपण इथे आतमध्ये जाऊ शकतो. तर हे संपूर्ण मँग्रोव्हने वेढलेले जंगल आहे आणि एक छोटीशी वाट इथे आतपर्यंत आलेला, एक छोटासा रस्ता म्हणू शकतो आपण. तर जेव्हा भरती असते पाण्याची तेव्हा इथे आपण येऊ शकतो.
म्हणजे रोडवरून फक्त हे मँग्रोव्हचं जंगल दिसतं, परंतु आतमध्ये आल्यावर असं एक वेगळा नजारा देखील असतो हे पहिल्यांदा कळतंय. तर इथेच छोटासा स्पेस होता, तिथेच आम्ही ही कायाक वळवलेली आहे. पण सुमित आलेला आहे, त्याने रिव्हर्समध्ये नेले. माझ्याकडे जे पॅडल आहे, जो वल्ला आहे, तो तसाच ठेवला आहे, कारण पार्थ ड्राईव्ह करतोय, पार्थ वल्लवतोय. पण भारी, एक नंबर फिलिंग आहे. तर आपण वरच्या बाजूने खालच्या दिशेने कायाकिंग राईड करतोय आपण, कारण हे संपूर्ण खाडीपात्र आहे आणि या खाडीपात्रात बरेच वेळा आपण मासेमारीसाठी देखील येतो. अगदी शेंडीचा जाळा किंवा ज्याला पागलं देखील म्हणतो, परंतु त्याहून वेगळं हा कायाकिंगचा अनुभव आहे. तर या बाजूला देखील आतल्या साईडला एक नदीचा रस्ता जातो. थोडं आपण खाली जाऊया खालच्या बाजूने आणि नंतर मग इकडे आत जाऊया. निरभ्र आकाश, कडकडीत ऊन आणि त्याखाली आम्ही कायाकिंग राईडचा अनुभव घेतोय. भन्नाट, पण हा जो एक्सपिरियन्स आहे ना, तो ऑसम, कमालीचा अनुभव तुम्हाला इथे घेता येतो. जेव्हा आपण कायाकिंग राईड करत असतो, वल्ले जे पॅडल आहे ते मारत असतो, तर थोडंसं आपण स्टेबल राहिलं पाहिजे. थोडंसं असं हल्लो की हे कायाक पण हलू शकतं, त्यामुळे थोडंसं स्टेबल राहायचं आहे आणि त्यानंतर मग हा जो वल्ला किंवा हे जे पॅडल आहे ते मारायचं आहे. तर आपल्या सुमितने सांगितल्याप्रमाणे तुम्ही जेव्हा उजवीकडे हे जे कायाकचं नुसतं पॅडल मारता तेव्हा डायरेक्शन डावीकडे जातं आणि तुम्ही डावीकडे जेव्हा वलवता तर ते डायरेक्शन उजवीकडे जातं. त्यामुळे कसं आहे, समतोल याचा सरळ जाण्यासाठी एकदा डावीकडे मारायचं आहे आणि दुसऱ्यांदा उजवीकडे मारायचं आहे. हा जेव्हा तुम्ही समतोल राखता तेव्हाच कायाक हे सरळ जातं. तर इथे MTDC बांबू हाऊस आहेत, राहण्याची सोय आणि हा MTDCचा धक्का आहे. आणि या बाजूला आपलं मालगुण गाव आहे. संपूर्ण हा सरळ जो वे जातो तो सरळ समुद्राला जाऊन मिळते. खाडी, ही जी खाडी आहे तर ती वरून वाहत येते आणि थेट समुद्राला जाऊन मिळते. तर या सरळ तुम्ही जाऊ शकता किंवा आणखीन तो उजव्या बाजूला जो रस्ता गेलाय किंवा उजव्या बाजूला जे नदीने वळण घेतलंय तिकडे देखील जाऊ शकता.
MTDC बांबू हाऊस. तर आता आपण आलो आहोत खाडी आणि समुद्र यांच्या संगमावर. त्या बाजूला पुढे खाडी आणि समुद्र यांचा संगम पॉइंट आहे आणि हे संपूर्ण खाडीपात्र. एक जबरदस्त नजारा आपल्याला इथे अनुभवायला मिळतोय. भारी फिलिंग आहे मित्रांनो. नक्कीच कधी आलात गणपतीपुळेला तर मी अमोलचा आणि सुमितचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्यांना कॉल करा आणि नक्कीच त्या कायाकिंग राईडचा अनुभव घ्या. तर त्या बाजूने आपण येऊन सरळ खाली गेलो होतो खालच्या दिशेने आणि आता आपण परतीचा प्रवास सुरू आहे आणि एक आतल्या बाजूला हे नदीचं वळण एक जातं. तर तिथे देखील आता आपण थोडंसं आतमध्ये जाऊन बघूया. तर आजूबाजूला असणारे हे सर्व मँग्रोव्हचं वन. थोडक्यात आपण कायाकिंग सफर करतोच पण त्यासोबत मँग्रोव्ह सफर देखील करतो, कारण हे जे मँग्रोव्हची झाड आहेत हे कांदळवन आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. तर कांदळवन संरक्षित करण्याचं कारण म्हणजे कांदळवन हा एक निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करतं, कारण एक 56% ऑक्सिजन हा रिलीज करत असतो आणि याचे जे रूट्स आहेत तर ते साधारण एक गुंठा जमीन असेल तर त्या 1 गुंठ्यामध्ये पसरलेले हे जे रूट्स जी मुळं असतात आणि छोटे मासे देखील यांच्या मुळांच्या मध्ये अंडी घालण्याचं काम करत असतात. तेव्हा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ही संपूर्ण मँग्रोव्हची झाडं आहेत ना अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे मँग्रोव्ह संवर्धन ही काळाची गरज आहे. कायाकिंग करत असताना आपण नुसतं कायाकिंग करत नाही तर निसर्गाचा जो समतोल राखणारी ही जी मँग्रोव्हची झाड आहेत तर त्यांच्यामधून आपण एक राईड करत असतो. अगदी निसर्गाला आपण जवळून बघतोय पण निसर्गातल्या अशा काही गोष्टी आहेत, चमत्कारिक गोष्टी ज्यांचा पत्ता आपल्याला नसतो किंवा ज्या माहीत नसतात, तर त्या गोष्टी देखील आपण जवळून बघत असतो. तसं बघायला गेलं तर जर पाणी सुकलं तर पूर्ण इथे चिखल असतो, तुम्ही याचं साधारण इथे येऊ शकत नाही. परंतु या कायाकिंग राईडच्या माध्यमातून तुम्ही हे मँग्रोव्हची झाडं जवळून बघताय. रोड त्या बाजूला आहे आणि हे संपूर्ण मँग्रोव्हचं जंगल आहे या बाजूला. थोडंसं आत आल्यावर एक त्या बाजूला नदीचं वळण गेलं आणि या बाजूला देखील गेलंय. ही जी झाडं आहेत ती आपण खूपच जवळून पाहतोय. रस्त्यावरून दिसणारे नजारे आणि पाण्यातून दिसणारे रस्त्यावरचे नजारे हे काही औरच आहेत किंवा वेगळे आहेत. नक्कीच वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी काहीतरी बरंच काही आपल्याला शिकवून जाते. मँग्रोव्हज भारी फिलिंग येते. तर आपण खूपच
आत आलेलो आहोत आणि आतमध्ये असा काही नजारा आहे. आजपर्यंत या समोरून दिसणाऱ्या ब्रिजवरून या खाडीपात्राचा किंवा आजूबाजूचा परिसराचा आपण नजारा पाहत होतो, परंतु आज या कायाकिंगच्या माध्यमातून खाडीतून या ब्रिजचा नजारा आपण पाहतोय. अप्रतिम. आणि आजूबाजूचा हा परिसर देखील खूप सुंदर आहे. या बाजूला गणपतीपुळे आणि या बाजूला मालगुंड. आणि गणपतीपुळे आणि मालगुंड या दोन्ही गावांना जोडणारा हा समोरचा ब्रिज आणि मालगुंड आणि गणपतीपुळे या दोन्ही गावांना विभक्त करणारी ही खाडी. तर या खाडीमधून आज आपण कायाकिंग राईडचा अनुभव घेतोय. तर फायनली बरोबर अर्धा तासाची राईड म्हणजे 30 मिनिटाची राईड आम्ही कंप्लीट केली. मी होतो आणि माझ्यासोबत पार्थ होता. तर पार्थ आणि मी जवळजवळ आपल्या मालगुंड ही जी खाडी आहे, खाडी आणि समुद्राच्या संगमाच्या दिशेने गेलो आणि संगम जिथे होतो त्याच्या काही अंतरावर मागे आम्ही होतो, पूर्णपणे पुढे गेलो नाही. तर असा होता कायाकिंगचा एक आगळा वेगळा अनुभव. प्रत्येक पर्यटन क्षेत्रात वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी म्हणजे जी नदी क्षेत्रात चालणारी किंवा समुद्र क्षेत्रात चालणारी असेल तर अनन्यसाधारण महत्त्व आहे या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीचं. अतिशय एक सुखद अनुभव देणाऱ्या या ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यासोबतच आपण काहीतरी सुरक्षिततेच्या ज्या गोष्टी आहेत त्या पाळाव्या लागतातच. आता आपण जसं पाहिलं की हे सेफ्टी जॅकेट घालणं कंपल्सरी आहे. तसंच अमोल किंवा सुमित असेल किंवा हे संपूर्ण मंडळी असतील तर अतिशय सुरक्षित नेऊन सुरक्षित आणण्याचं काम हे करत असतात. त्या पद्धतीने आपण ही ॲक्टिव्हिटीज करत असतो किंवा कायाकिंग करत असतो किंवा इतर वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करत असतो. तर आयुष्यात एकदा तरी या सगळ्या सुखद गोष्टींचा सुखद अनुभव घ्यायला पाहिजे. कारण एक आगळं वेगळं सुख किंवा आगळं वेगळं एक शिकवून काही गोष्टी जातात. आता जसं आपण या खाडी पात्रात कायाकिंग करत असताना हे जी मँग्रोव्हची झाडं आहेत त्यांचं जवळून आपण त्यांना पाहिलं. या मँग्रोव्हच्या झाडांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच ती जी झाडं आहे ती संरक्षित केली जातात. आणि ही जी खाडी पसरलेली आहे तिचं पात्र देखील मोठं आहे. आणि ह्या खाडी पात्रात कायाकिंगचा अनुभव एक वेगळा सुखद अनुभव, एक आगळं वेगळं आपल्याला काहीतरी शिकवून जातो. त्याच पद्धतीने आपण ज्या पद्धतीने निसर्गाने आपल्याला भरभरून दिलंय त्याच पद्धतीने आपण देखील निसर्गाचं काही देणं लागतो. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी करत असताना वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करत असताना आपण देखील काही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. किंवा आपण देखील ह्या ज्या खाडी पात्रात असू किंवा निसर्गातून फिरताना निसर्गाचं देखील काळजी घेण्याचं एक जबाबदारी आपली बनते. की तुम्ही या पाण्याची बॉटल सोबत बाळगत असाल आणि पाणी संपलं तर पाण्याची बॉटल तिथेच होल्ड करा आणि जेव्हा तुम्ही किनाऱ्याला याल तेव्हा त्याची योग्य ती विल्हेवाट लावा. नाहीतर संपली तर खाडीपात्रात फेकून द्या. असं कोणीही करू नये. कारण मी सांगतोय ते हेच की काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तसंच या सर्व मंडळींबद्दल सांगायचं झालं म्हणजे हे आपले जे कायाकिंग जे राईड्स जे तुम्हाला अनुभव देतात तर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अतिशय सुरक्षिततेच्या गोष्टींचं पालन ते करायला सांगतात आणि सुरक्षित नेऊन सुरक्षित आणण्याचं काम ते करत असतात. अतिशय आपल्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करत असतात. तर ह्या सगळ्या मंडळींना भेटून देखील खूप छान वाटलं. आणि इथे अमोलचा नंबर किंवा सुमितचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. नक्कीच इथे या कायाकिंगचा एक वेगळा अनुभव घ्या. आणि ह्या मालगुंड आणि गणपतीपुळे खाडी क्षेत्रात ही कायाकिंग तुम्ही करा. तर आता वेळ झाल्या या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घेण्याची. भेटूया नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.